नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर. आपणा सर्वांचं या सेशनमध्ये सहर्ष स्वागत आहे. या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत व्हॉट आर दी डेटा सिक्युरिटी रिक्वायरमेंट्स. म्हणजेच डेटा सेक्युरिटी आपण देत असताना किंवा डेटाबेसला आपण सेक्युरिटी देत असताना आपणाला कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता भासणार आहे या संदर्भात जे पॉईंट्स आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर पहिला पॉईंट आहे इन्क्रिप्शन. तर आपला डेटाबेस जो आहे तो ॲक्सेस होत असताना जर आपण इन्क्रिप्शन या टेक्निकचा वापर केला तर आपला डेटा सिक्युअरली ॲक्सेस केला जाणार आहे. म्हणजेच काय, तर डेटाबेस सर्व्हर आणि क्लायंट या दोघांच्यामध्ये जे कनेक्शन आहे ते इन्क्रिप्टेड कनेक्शन जर असेल तर या कनेक्शनला कोणताही थर्ड पार्टी यूजर ॲक्सेस करू शकणार नाही आहे किंवा ॲक्सेस केलेला डेटा हा त्याला चुकीच्या पद्धतीचाच मिळणार आहे, त्याला योग्य डेटा मिळणार नाही आहे. म्हणजेच इन्क्रिप्शन जर आपण क्लायंट आणि सर्व्हर या दोघांच्यामध्ये जर आपण वापरलं इन्क्रिप्शन टेक्निक तर आपला डेटा जो आहे तो सिक्युअरली क्लायंटपासून सर्व्हरकडे जाणार आहे आणि सर्व्हरपासून तो क्लायंटकडे सिक्युअरली उपलब्ध केला जाणार आहे. या दोघांच्यामध्ये जर कोणता अनावश्यक यूजर जर त्याच्यामध्ये येत असेल तर त्याला तो डेटा प्रॉपरली ॲक्सेस करता येणार नाही आहे. हे आपणाला इन्क्रिप्शनच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. हा झाला पहिला मुद्दा. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे फिजिकल सेक्युरिटी. तर फिजिकल सेक्युरिटीमध्ये आपण आपली जी सिस्टीम आहे की ज्या सिस्टीमवरती आपण डेटाबेस निर्माण केला आहे किंवा आपण स्टोअर करून ठेवलेला आहे त्या संपूर्ण सिस्टीमला, म्हणजेच त्या ऑपरेटिंग सिस्टीमला असेल किंवा त्या हार्डवेअर स्ट्रक्चरला असेल किंवा जे मशीन तुम्ही डेटाबेससाठी वापरत आहात ते मशीन जर आपल्या एखाद्या नेटवर्कमध्ये असेल तर त्या नेटवर्कला देखील पूर्णतः आपणाला सेक्युरिटी देता आली पाहिजे, सिस्टीमला सेक्युरिटी देता आली पाहिजे किंवा त्या डेटाबेसला देखील आपणाला सेक्युरिटी देता आली पाहिजे. ह्या सर्व घटकांना आपण फिजिकल सेक्युरिटी असं म्हणतो. त्यानंतर आहे तिसरा पॉईंट इन्क्रिप्ट सेन्सिटिव्ह डेटा. तर आपल्या डेटाबेसमध्ये काही महत्त्वाचा कॉन्फिडेन्शियल डेटा असतो, तर तोही कॉन्फिडेन्शियल डेटा ज्यावेळी आपण हाताळणार आहोत तर तोही देखील इन्क्रिप्टेड फॉर्मॅटमध्येच हाताळला गेला पाहिजे, जेणेकरून तो थर्ड पार्टी यूजरला किंवा अनावश्यक यूजरला की जो सिस्टीमच्या बाहेरचा आहे त्याला तो कॉन्फिडेन्शियल डेटा प्रॉपरली पाहता येणार नाही आहे, यूज करता येणार नाही आहे. त्यामुळेच तो डेटा इन्क्रिप्टेड फॉर्मॅटमध्येच आपणाला वापरला गेला पाहिजे. त्यानंतर चौथा पॉईंट आहे ॲक्सेस कंट्रोल. तर आपला जो डेटाबेस आहे तो डेटाबेस आपल्या सिस्टीममधील जी यूजर्स आहेत ते हाताळत असताना त्यांना आपण ॲक्सेस कंट्रोल दिला पाहिजे. म्हणजेच ठराविक यूजर त्या सिस्टीममध्ये असतील की जे फक्त रीड ऑपरेशन करू शकणार आहेत, काही यूजर्स फक्त राईट ऑपरेशन्स करू शकणार आहेत आणि जे मेन यूजर आहेत ते यूजर हे दोन्ही ऑपरेशन्स करू शकणार आहेत, म्हणजेच रीड आणि राईट ऑपरेशन्स करू शकणार आहेत. अशा पद्धतीचं जे मॅनेजमेंट आहे ते ॲक्सेस कंट्रोलच्या माध्यमातून देता येऊ शकणार आहे. म्हणजेच जे रीडचं ऑपरेशन करणार आहेत त्यांना कोणतंही राईट करण्याचा अधिकार मिळणार नाही आहे आणि जे राईटचे ऑपरेशन्स करणार आहेत त्यांना रीड करण्याचं ऑपरेशन मिळणार नाही आहे. किंबहुना जे काही यूजर्स काही असतील की ज्यांना रायटिंगचे पण ऑपरेशन्स आहेत किंवा रीडिंगचे पण ॲक्सेस आहेत, असे व्यक्ती जे आहेत ते आपल्या डेटाबेसमध्ये किंवा सिस्टीममध्ये आपणाला काय करता येणार आहेत, क्लासिफाईड करता येणार आहेत. त्यामुळे कोणत्या यूजरनं कोणतं अनवॉन्टेड मॉडिफिकेशन केले आहे का यावरती नियंत्रण राहणार आहे किंवा ते इझिली तपासता येणार आहे किंवा तो सिस्टीमच्या बाहेर गेल्यानंतर किंवा त्याचं ऑफिस टाईम संपल्यानंतर देखील तो या डेटाबेसला ॲक्सेस करू शकणार आहे का नाही या संदर्भातलेही देखील मेकॅनिझम्स या ॲक्सेस कंट्रोलच्या माध्यमातून देता येणार आहेत. म्हणजेच ॲक्सेस कंट्रोलच्या सहाय्याने तुम्हाला रीड राईट ऑपरेशन्स कंट्रोल करता येणार आहेत आणि त्याच्या माध्यमातून कोणत्या युजरनं रीडिंगचं ऑपरेशन केलेलं आहे किंवा रायटिंगचं ऑपरेशन केलेलं आहे
हे आपणाला जस्टिफाय करता येऊ शकणार आहे, डिटेक्ट करता येऊ शकणार आहे. त्याचबरोबर ॲक्सेस कंट्रोलच्या माध्यमातून आपण एखादा व्यक्ती किंवा सिस्टीममधला जो युजर आहे तो सिस्टीमच्या बाहेर गेल्यानंतर सिस्टीम ॲक्सेस करतो का नाही या संदर्भातले देखील कंट्रोल मेकॅनिझम्स त्या ठिकाणी देता येणार आहेत. त्यानंतर 5वा मुद्दा आहे ऑथेंटिकेशन. तर ऑथेंटिकेशनमध्ये आपणाला आपला डेटाबेस लॉग इन होत असताना युजर आय डी आणि पासवर्ड आपणाला द्यावा लागतो. यालाच आपण ऑथेंटिकेशन प्रोसेस म्हणतो. ही प्रोसेस जो यशस्वीरित्या पूर्ण करतो त्याच व्यक्तीला डेटाबेसमध्ये एंटर होण्याची संधी मिळणार आहे आणि तो व्यक्ती डेटाबेसमध्ये जाऊन त्याला जे पाहिजे ते ऑपरेशन्स त्या ठिकाणी परफॉर्म करणार आहे, किंबहुना त्याला जे असाइन केलेले जे ऑपरेशन्स आहेत तो त्या ठिकाणी परफॉर्म करू शकणार आहे. त्यानंतर 6वा मुद्दा आहे मॉनिटर डेटाबेस ॲक्टिव्हिटी. तर डेटाबेस हाताळणारे जे काही युजर्स आहेत त्यांना आपण काही परमिशन्स दिलेले आहेत, काही ॲक्सेस उपलब्ध करून दिलेले आहेत. ते व्यक्ती किंवा ते युजर्स त्यांचा योग्य तो वापर करतात का याविषयी देखील आपणाला मॉनिटरिंग करणं गरजेचं आहे. कारण की एखादा चुकीचा युजर आपल्या सिस्टीममध्येच काम करणारा पण चुकीच्या पद्धतीने ॲक्टिव्हिटी करणारा जर एखादा युजर असेल तर तो त्याला दिलेल्या परमिशनला ब्रेक करून तो अन्य काही त्याच्या परमिशनच्या बाहेरच्या ज्या काही गोष्टी असतील किंवा ज्या काही ॲक्टिव्हिटी असतील त्यांना जर तो हाताळत असेल तर लागलीच त्याच्यावरती आपणाला मॉनिटरिंगच्या माध्यमातून बंधन घालता येणार आहे किंवा त्याच्यावरती ॲक्शन्स घेता येणार आहे. लक्षात घ्या, आपण डेटाबेसचे जे युजर्स आहेत त्यांना आपण परमिशन्स आणि ॲक्सेस देऊन बसलेलो आहोत म्हणून आपण निश्चिंत राहून चालणार नाही आहे. कारण की पैकी एक कोणता तरी युजर दुसऱ्या युजरचे लॉग इन डिटेल्स वापरून त्याच्या ज्या परमिशन्स आहेत त्या चुकीच्या पद्धतीने देखील वापरू शकतो किंवा त्या सिस्टीममध्ये जे काही बंधन किंवा जे काही लिमिटेशन्स किंवा सिक्युरिटी लिमिट्स जे लावलेले आहेत त्यांना ब्रेक करून दुसरी काही चुकीची ॲक्टिव्हिटी करू शकतो. या गोष्टी टाळण्याकरिता त्यांच्यावरती सतत मॉनिटरिंग करणं देखील गरजेचं आहे. म्हणजे कोणता युजर आता कोणतं काम करतोय किंवा त्याला दिलेलं तो एक्झॅक्टली काम करतोय का नाही हे तपासणं देखील गरजेचं आहे. हे आपण मॉनिटरिंग द डेटाबेस ॲक्टिव्हिटीमध्ये तपासतो. त्यानंतर आहे सेपरेट डेटाबेस सर्व्हर. तर आपला डेटा जो आहे तो आपण एका डेटाबेसवरती स्टोअर करत असतो आणि त्याच डेटाबेसचे डुप्लिकेट कॉपीज त्याच्या पाठीमागे जे बॅकअप सर्व्हर्स आहेत त्यांच्यावरती ते काय केले जातात, रिप्लिकेट केले जातात किंवा सेम कॉपी त्या मल्टिपल सर्व्हरमध्ये आपण ठेवतो. म्हणजे विचार करा की ज्या सर्व्हरवरती आपण डेटाबेस निर्माण करण्याचं काम करतो, डेटाबेस अपडेट करण्याचं काम करतो, डेटाबेस ॲक्सेस करण्याचं काम करतो, त्या सर्व्हरला जर काही आघात झाला, काही ॲक्सिडेंट झाला तर तो सर्व्हर बंद पडण्याची किंवा खराब होण्याची शक्यता राहते. आणि मग असं मशीन जर बंद पडलं किंवा असा सर्व्हर जर बंद पडला तर त्या सर्व्हरमध्ये जो काही आपण डेटा निर्माण केला आहे तो डेटा आपणाला मिळू शकणार नाही आहे. तर या काळजीपोटी आपण त्या सर्व्हरवरती जो निर्माण झालेला डेटा जो आहे त्याच्या मल्टिपल डुप्लिकेट कॉपीज आपण मल्टिपल सर्व्हरमध्ये ठेवतो. हाही देखील एक सिक्युरिटीचा भाग आहे. म्हणजेच आपणाला बॅकअप कॉपीज डेटाबेसच्या निर्माण करायला पाहिजेत आणि त्या डेटाबेस सर्व्हरवरती स्टोअर करायला पाहिजेत, विविध डेटाबेस सर्व्हरवरती स्टोअर करायला पाहिजेत. त्यानंतर आहे स्ट्रॉंग पासवर्ड. तर आपला जो युजर आहे डेटाबेस वापरणारा की ज्याला ॲडमिनिस्ट्रेटरच्या माध्यमातून लॉग इन डिटेल्स दिले जातात, म्हणजेच त्याचं लॉग इन नेम काय आहे आणि लॉग इन पासवर्ड काय आहे हे त्याला उपलब्ध करून दिले जातात. तर ॲडमिनिस्ट्रेटरनं त्याला जो काही आय डी आणि पासवर्ड त्याच्या चॉईसचा जो उपलब्ध करून दिलेला आहे तो निश्चितच स्ट्रॉंग असला पाहिजे. म्हणजे युजर आपला पासवर्ड निवडत असताना या ठिकाणी स्ट्रॉंग पासवर्ड निवडणार आहे. तो जर इझी पासवर्ड असेल तर अन्य युजर त्याला काय करू शकतो, गेस करू शकतो आणि सिस्टीममध्ये बसूनच त्या युजरच्या नावाने काहीतरी चुकीचं काम करून डेटाबेसला
हॅझार्ड किंवा डेटाबेसला नुकसान पोचवण्याचं काम करू शकतो. म्हणजे लक्षात घ्या, ॲडमिनिस्ट्रेटर जो असतो तो युजर्स क्रिएट करत असतो आणि असे मल्टिपल युजर्स जर ॲडमिनिस्ट्रेटरनं क्रिएट केले असतील तर ती युजर्स इंडिव्हिज्युअली आपला पासवर्ड्स देत असतात आणि एखाद्या युजरनं जर आपला काही पासवर्ड जर समजा वीक पासवर्ड म्हणून जर निवडला तर तो पासवर्ड अन्य युजरद्वारा गेस केला जाऊ शकेल किंवा बाहेरचा जो व्यक्ती आहे, सिस्टीम बाहेरचा व्यक्ती आहे, तोही देखील गेस करून त्या सिस्टीममध्ये इझिली एंटर होऊ शकतो आणि सिस्टीमला धोका किंवा हॅझार्ड किंवा नुकसान पोचवू शकतो. त्यानंतर हे युजर ऑथेंटिकेशन. तर आता आपण जाणलेलंच आहे की ॲडमिनिस्ट्रेटर हा त्या सिस्टीममध्ये काम करणारे युजर्स क्रिएट करत असतो आणि त्यांना क्रिएट केल्यानंतर सिस्टीमचं काम काय आहे की ज्यावेळी तो युजर या डेटाबेसला लॉग इन होईल त्यावेळी त्यांचं ते ऑथेंटिकेशन झालं पाहिजे. म्हणजेच सिस्टीममध्ये त्यांचे जे काही लॉग इन आय डीनी जे पासवर्ड्स आहेत ते एक्झॅक्टली जर युजर प्रोव्हाइड करत असेल तरच तो सिस्टीममध्ये लॉग इन होणार आहे आणि याच प्रक्रियेला आपण ऑथेंटिकेशन म्हणणार आहोत. म्हणजेच तो युजर ज्यावेळी सिस्टीमला लॉग इन होणार आहे त्याला आपण ऑथेंटिकेशन असं म्हणतो आणि जो व्यक्ती त्या सिस्टीममध्ये लॉग इन होतो त्याला ऑथराइज्ड युजर असं म्हणतो. तर पाचवा मुद्दा जो ऑथेंटिकेशनचा आहे तोच मुद्दा आपण या ठिकाणी युजर ऑथेंटिकेशनसाठी रेफर करतोय. तर ऑथेंटिकेशनमध्ये आपणाला जे मेन युजर्स असतात, सिस्टीमचे जे युजर्स असतात तर त्यांचा आणि त्यांच्या अंडर असणाऱ्या युजरचा देखील आपण ऑथेंटिकेशनमध्ये विचार करतो. त्याचबरोबर 9व्या पॉईंटमध्ये आपण युजर ऑथेंटिकेशन म्हणतो. म्हणजेच प्रत्येक युजर ज्यावेळी सिस्टीमला कनेक्ट होणार आहे त्यावेळी तो त्याचे काय करत असणार आहे, ऑथेंटिकेशन जे डिटेल्स आहेत ते ऑथेंटिकेशन डिटेल्स उपलब्ध करणार आहे आणि मग सिस्टीमला लॉग इन होणार आहे. त्यानंतर 10वा मुद्दा आहे ऑडिटिंग. तर आपण मगाशी चर्चेमध्ये आपण एक मुद्दा घेतला होता की कोणता युजर कोणते ॲक्सेस वापरतो, कोणते परमिशन्स वापरतो आणि त्यानं त्यांचा वापर केव्हा, कधी, कशा पद्धतीनं केलेला आहे, कोणत्या तारखेला त्यानं सिस्टीम वापरलेली आहे, किती वेळासाठी वापरलेली आहे, कोणते परमिशन्सचा त्यानं वापर केलेला आहे, कोणकोणत्या कमांड्स त्यानं हाताळलेल्या आहेत, या सगळ्यांचं जे ऑडिटिंग आहे ते ऑडिटिंग देखील सिस्टीममध्ये केलं जातं आणि या ऑडिटिंगच्या माध्यमातून कोणता युजर चुकीचं काम सिस्टीममध्ये करतोय का नाही करतोय या संदर्भातलं काय केलं जाणार आहे, मेजर्स केलं जाणार आहे किंवा एखादा युजर रॉंग ॲक्टिव्हिटी करत आहे हे या ऑडिटिंगच्या माध्यमातून आपणाला पुढे जाऊन डिटेक्ट केलं जाणार आहे. म्हणजेच ऑडिटिंग हे देखील आपल्या सिक्युरिटीचं एक महत्त्वाचं मेजर राहणार आहे. त्यानंतर 11वा पॉईंट आहे फायरवॉल. तर फायरवॉल हा एक सिक्युरिटीचा भाग आहे की ज्याच्यामध्ये आपण हा फायरवॉल हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर स्वरूपात देखील पाहत असतो. तर हा फायरवॉल आपल्या सिस्टीमला म्हणजे ज्या ठिकाणी आपला डेटाबेस आहे अशा सिस्टीमला म्हणजेच त्या डेटाबेस सर्व्हरला आपण फायरवॉल इन्स्टॉल करणं गरजेचं आहे आणि हा जर फायरवॉल आपण इन्स्टॉल केला तर आपणाला त्या ठिकाणी जे अनावश्यक जे ॲक्सेस आहेत ते आपणाला फिल्टर करता येणार आहे आणि जे योग्य ॲक्सेस आहेत तेवढेच आपण सिस्टीममध्ये फॉरवर्ड करणार आहोत. अनावश्यक जे ॲक्सेस आहेत ते ॲक्सेस त्या ठिकाणी ब्लॉक केले जाणार आहेत आणि मग या माध्यमातून आपणाला सिस्टीमला सिक्युअर करता येणार आहे. तर आपल्याकडे माहितीच आहे सिक्युरिटी ब्रेक करणाऱ्या जे काही युजर्स असतात ते आपले इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्या सिस्टीममध्ये पोहोचतात आणि त्या ठिकाणी मॅल प्रॅक्टिस करतात किंवा चुकीचं काम करतात. तर अशा लोकांना रोखण्यासाठी आपण काय करू शकतो, आपल्या सर्व्हरला फायरवॉल इन्स्टॉल केला तर ज्या अनावश्यक वेबसाईट्स आहेत आणि अनावश्यक वेबसाईटमधून होणारा जो अनावश्यक ॲक्सेस आहे तो आपणाला त्या ठिकाणी फिल्टर करता येणार आहे, ब्लॉक करता येणार आहे. त्यासाठी आपल्या सर्व्हरवरती निश्चितच फायरवॉल इन्स्टॉल झालेला असला पाहिजे. त्यानंतर 12वा पॉईंट आहे रेग्युलरली आपल्याला सिस्टीमसाठी पॅच इन्स्टॉल करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपले सॉफ्टवेअर जे आहे तेही देखील अपडेट करणं गरजेचं आहे. हे आपण काम केले असता आपला जो काही सिस्टीम आहे तो प्रॉपरली काम करू शकणार आहे. नवीन काही थ्रेट्स आले असतील मार्केटमध्ये किंवा इंटरनेटवरती तर ते रोखू शकणार आहे. त्यामुळं आपलं जे काही सिस्टम आहे तो नेहमी अपडेट असला पाहिजे. त्याच्यावरती जे सॉफ्टवेअरचे पॅच आहेत ते रेग्युलरली इन्स्टॉल झालेच पाहिजेत जेणेकरून जे मार्केटमध्ये आलेले जे काही थ्रेट्स आहेत, अटॅक्स आहेत ते आपणाला त्या ठिकाणी रोखता येणार आहेत. आणि 13वा पॉईंट आहे
सेक्युअर डेटाबेस युजर ॲक्सेस, की जे आपण ऑथेंटिकेशनमध्ये पाहिलेलंच आहे की जो युजर आहे तो आपला स्ट्रॉंग पासवर्ड निवडणार आहे या ठिकाणी. त्याचबरोबर युजरला काही परमिशन्स दिलेल्या आहेत, तेवढ्याच तो परमिशन वापरणार आहे. आणखी ह्याच्यामध्ये एक जो भाग येतो तो म्हणजे असा आहे की युजर इन्क्रिप्टेड माध्यमातूनच आपल्या सर्व्हरला कनेक्ट होणार आहे. ह्या सगळ्या बाबींचा सारांश म्हणजेच काय, सिक्युअर डेटाबेस युजर ॲक्सेस. म्हणजे युजर डेटाबेसला ॲक्सेस करत असताना इन्क्रिप्टेड माध्यमातून करणार आहे, त्याला दिलेल्या परमिशन्सचा तेवढाच वापर करून तो डेटाबेसला कनेक्ट होणार आहे. अशा पद्धतीनं आपला डेटाबेसचा जो युजर आहे तो सिक्युअरली डेटाबेसला कनेक्ट केला जाणार आहे. तर मित्रहो, आपण या ठिकाणी जे पाहिलेले सगळे जे पॉईंट्स आहेत ते आपणाला डेटाबेसला सिक्युरिटी उपलब्ध करून देणारे की पॉईंट्स आहेत, आणि या सगळ्यांचाच आपण काळजीपूर्वक वापर करून आपला डेटाबेस जास्तीत जास्त सिक्युअर निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करतो. तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला हा डेटाबेस सिक्युरिटी रिक्वायरमेंट टॉपिक निश्चित समजला असेल, आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर मला निश्चित तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला त्या ठिकाणी प्रतिसाद देईन. धन्यवाद.